जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण अशा एका विषयावर व्हिडिओ बनवत आहे की जो तुम्हाला फायद्याचा आहे. तर तुमच्याकडे जर 10 ते 12 मिनिटं असतील तर तुम्ही व्हिडिओ चालू करा, आणि जर तुम्ही घाईत असाल तर चालू करू नका, कारण तुम्ही अर्धवट बघणार आणि मग तुम्हाला काहीच समजणार नाही या विषयावर. तर व्हिडिओचा विषय आहे ऑटो क्लिकर वापरून ट्रिप कशा उचलायच्या आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत, कसं वापरायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायला पाहिजे तुम्ही, तरच काहीतरी समजणार. अर्धवट ज्ञान कधीही घातकच असते. तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो. आता स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवतोय मी तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर समजेल. तर पहा मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरला जायचंय आणि ज्यांनी ऑटो क्लिकर डाउनलोड नसेल केलं त्यांच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, ऑटो क्लिकर. ठीक आहे, टाइप केलेलं आहे मी ऑटो क्लिकर. कोणतं आपल्याला डाउनलोड करायचंय हे इथं दिसतंय का तुम्हाला? 3.7 MB च 4.3 आणि 10 कोटी प्लस लोकांनी डाउनलोड केलेलं. याला 10 करोड सॉरी. हे बघा, क्लिक करायचं, त्याच्यावर इन्स्टॉल करायचं. आता हे इन्स्टॉल होतंय. तर झालेलं आहे इन्स्टॉल. ओके करा, ओपन करायचंय, त्याला ओपन करूया आपण. आणि इथं बघा, हे ओके करायचं इथं. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगतो. तर तुम्हाला जायचंय ऍक्सेसिबिलिटी याच्यावर जायचंय. प्रत्येक मोबाईल मध्ये वेगवेगळी म्हणजे वेगवेगळे फंक्शन असू शकतं, वेगवेगळी सेटिंग असू शकते. तर तुम्ही एवढं नावावरचं जे लक्षात राहू द्या, ऍक्सेसिबिलिटी. खाली गेले की डाउनलोड ऑप्शन मध्ये ऍप्स मध्ये जायचंय. खाली परत एकदा सांगतो, ओके केलं, ऍक्सेसिबिलिटी जायचंय, डाउनलोड ऍप्स मध्ये जायचंय. ऑटो क्लिकर दिसतोय तुम्हाला, ते ऑफ आहे. इथं करायचं आपल्याला ऑन. वरती ऑन केलं. आता हे थर्ड पार्टी ऍप आहे म्हणून ते म्हणते की थोडं प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं थर्ड पार्टी ऍप तुमच्या मोबाईलला. तर असं सांगते ते. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं खाली. हे बघा, मी ब्ल्यू टिक केलंय. ब्ल्यू टिक केलं, मग ओके करायचंय. ठीक आहे, बॅक घ्या, परत बॅक घ्या. ठीक आहे, आता झालंय तुमची सेटिंग. ऍक्सेसिबिलिटी लक्षात ठेवा आणि त्याच्यावर ओके करा. आणि एवढं आता आलोय आपण ऑटो क्लिकर ऍप मध्ये. ठीक आहे, आता हे वरती बघा, सिंगल टार्गेट मोड. म्हणजे तुम्हाला एकच तो गोल ठेवायचा आहे का दोन ठेवायचे. खालचं बघा, मल्टी टार्गेट, म्हणजे 2 पेक्षा जास्त तुम्ही टार्गेट सेट करू शकता. आणि खाली बघा सेटिंग आहे. तर आपण पहिले खाली जाऊया, कॉमन सेटिंग. सगळ्यात खाली कॉमन सेटिंग दिसत असेल, सेकंड लास्ट कॉमन सेटिंग वर जाऊया. हा गोल किती मोठा ठेवायचा आहे तुम्हाला, तुमच्यावर आहे. हे बघा, ठीक आहे, एवढा मी मोठा ठेवला, एवढं ठेवू शकता. आणि हे जे खाली आहे ही पट्टी आहे, ती पट्टी छोटी छोटी ठेवा एकदम. बॅक. तर कॉमन सेटिंग मध्ये गेलेलं आपण. हे छोटं केलं, मोठं करा, काय करायचंय तुम्हाला तुमच्यावर आहे ते. बॅक घ्या. ठीक आहे, आता मल्टी सेटिंग मध्ये जाऊया आपण. मल्टी हे 2 नंबरचं. ठीक आहे, मल्टी सेटिंग मध्ये जाऊया तिथं. आता इथं नीट बघा तुम्ही, बऱ्याच जणांना हे समजत नाही. हे पिवळ्या म्हणजे ऑरेंज कलरचं जे आहे, द टाइम बिलो 40 मिली सेकंड कॅन फ्रीज युअर. म्हणजे 40च्या अगोदरची जर अमाऊंट टाकली तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो असं म्हणता येते. ठीक आहे, तर आपण इथं टाकूया 43. 43 टाकलं. खाली बघा 300 ms म्हणजे मिली सेकंड आहे. ग्रेटर दॅन, हे काय म्हणते, 300 मिली सेकंड पेक्षा मोठं पाहिजे ना अमाऊंट. तर आपण ह्याच्यात काय करू, 305 टाकू. ओके, ही झाली सेटिंग मल्टी टार्गेटची. ठीक आहे, आता अनेबल करूया. ठीक आहे, अनेबल केलंय आपण. हे जे कुठल्या कलरची पट्टी आहे त्याच्यावर क्लिक केलंय, अनेबल केलंय. आता जायचंय तुम्हाला उबेर वर. ठीक आहे, उबेर करू आपण पहिला. तर तुम्हाला पहिलं स्क्रीनशॉट काढावा लागेल. तर ऑटो क्लिकरची सेटिंग करण्यासाठी तुम्हाला ओलाची ट्रिप पडते त्याचा एक स्क्रीनशॉट काढा, उबरची एक ट्रिप पडती, कुठं कुठं पडती, त्याच्यामुळे तुम्हाला लोकेशन म्हणजे कुठं एक्झॅक्ट तुम्हाला ट्रिप उचलायची कशी ते समजणार आहे. त्याच्यासाठी ओलाची, उबेरची, रॅपिडोची ट्रिप पडती, त्यावेळेस स्क्रीनशॉट काढा. तर बघा मित्रांनो, आता स्क्रीनशॉट जो आहे तो काढूया आपण. उबेरचा स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला मी जे काढलेला आहे. बघा, हा स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे, म्हणजे इथं ट्रिप येणार आहे तर तुम्हाला हा प्लस वर जायचं. इथे ही जी पट्टी उभी छोटीशी
त्याच्यावर प्लस मध्ये गेलं की असं एक येणार आहे. ठीक आहे, इथं एक बरोबर इथं मॅचच्या वर तुम्हाला ठेवायचंय. आता परत एक ठेवायचंय दुसरं, कारण ते उबेरचं जे भाडं आहे ते कसं येतं तुम्हाला दाखवतो मी. कधी खाली येते कधी वर येते. ठीक आहे, दुसरी पट्टी आहे बघा. ठीक आहे, म्हणजे उबरचं जे ट्रिप पडते आपल्याला एक वरती येते खाली येते, म्हणून दुसरं मिस न व्हावं म्हणून ही दुसरी इथं आपण सेट केला. हा जो गोल आहे तो इथं सेट केलेला आहे. ठीक आहे, तर उबरचं झालं. ठीक आहे, आणि आता वर्किंग कसं करायचं ते हे दाखवतो तुम्हाला. परत ह्याच्यावर यायचंय. तर हे बघा तुम्हाला खाली दिसत असेल, हे जो हा पट्टी आहे युअर ऑनलाईन वरच जात आहे. त्याच्यासाठी हे कमांड देऊया. चला आता आपण हे बघा, हे जे ब्ल्यू कलरचं आहे त्याच्यावर दाबूया. तर आता काय होतंय बघा, हे तुम्हाला समजेल सगळं. ठीक आहे, तर हे जो पहिला आहे तो काढून टाकू आणि बरोबर एकच वर्किंग होईल त्याच्यामुळे इथं ठेवूया एका वेळेस. बघा परत ब्ल्यू वर क्लिक करू. आता हे वर्किंग होणार आहे, वर्किंग होतंय. जर ट्रिप आली तर ही अशी ऍक्सेप्ट केली जाईल, झटक्यात ऍक्सेप्ट केली जाईल. तर उबरचं मी तुम्हाला सांगितलं कशी सेटिंग करायची आणि कशी ट्रिप ऍक्सेप्ट करण्यासाठी कसं सेटिंग करायची ते सांगितलं मी तुम्हाला. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्याच्यासाठी स्क्रीनशॉट काढावे लागेल आणि रोज तुम्ही उठून सारखं तुम्हाला सेट करण्यासाठी तुम्ही ते सेव्ह करू शकता. तर सेव्ह कसं करायचं दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो हे बघा, आता हे सेव्ह करूया आपण. आता ही पट्टी आहे त्याच्यावर इथं क्लिक करायचं सेटिंग वर. ठीक आहे, आता हे बघा हे 5 मिनिटं चालणार आहे म्हणते. ठीक आहे, 5 मिनिटं नाही, आपण 1 तासभर घेऊया. तर वरचं बघा हे कन्फिग्युरेशन 0 आहे. कन्फिग असं दिलंय त्यांनी, तिथं सेव्ह करा. ठीक आहे, सेव्ह करण्यासाठी काय टाकायचंय, उबर टाकू आपण. ठीक आहे, उबर. ओके, ठीक आहे, अँटी डिटेक्शन करा आणि हे सेव्ह करा. झालं सेव्ह. तर आता बघा तुम्हाला हे आता ऑटो क्लिकर नकोय, आता हे काढून टाकायचं आपल्याला. ठीक आहे, काढून टाकलं मी. तर बघा आता मला परत ऑटो क्लिकर चालू करायचं आणि उबरला सेट करायचंय. ऑटो क्लिकर वर जायचंय. ठीक आहे, अनेबल दुसरं आपण मल्टी टार्गेट ठेवलं होतं ना, मग अनेबल दुसऱ्याला करायचंय. दुसऱ्याला केलं क्लिक, मग उबेरवर क्लिक करायचंय. ठीक आहे, आलं तिथंच. म्हणजे सारखं तुम्हाला सेटिंग करता या म्हणजे करायला नको म्हणून. आता झालं प्रॉपर वर्किंग होतंय. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. तर मी सांगितलं उबर विषयी तुम्हाला. आता आपण रॅपिडो विषयी बघू, आणि रॅपिडोला पण सेमच सेटिंग आहे, तर काय वेगळे करायची गरज नाहीये. तर रॅपिडो ऑन करूया आपण. ठीक आहे, आता रॅपिडोचं पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढावंच लागणार आहे, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला समजेल की कुठून ट्रिप ऍक्सेप्ट होणार आहे. तर आपण ह्याचा स्क्रीनशॉट काढला होता, हे बघा. तर इथं आपण मल्टी टार्गेटच ठेवूया, अनेबल करायचंय. ठीक आहे, न्यू कॉन्फिगरेशन. आता उबरचं वेगळं असणार आणि रॅपिडोचं वेगळं असणार. तर प्लस करा, एक घ्या, प्लस वर क्लिक केल्यावर, आणि परत दुसरं एक घ्या आणि स्क्रीनशॉट काढा. तुमचा स्क्रीनशॉट काढलेला आहे बघा, एक्झॅक्ट इथंच पकडलं का नाही. ठीक आहे, हे रॅपिडोचं. आता रॅपिडो तुम्ही तुमच्या रिस्कवर हे करा, कारण रॅपिडोने मध्ये एक मेसेज केला होता. तर रॅपिडोला आपण सेटिंग केलेली आहे आणि सेव्ह करूया. ठीक आहे, रॅपिडो. ठीक आहे, रॅपिडो, आणि याला पण सेम सेटिंग करायची आपल्याला. आणि नंबर ऑफ सायकलचं सोडून द्या विषय, अँटी डिटेक्शन करा, सेव्ह करा आणि ब्ल्यू वर क्लिक करा. हे ऑपरेट व्हायला लागलंय आणि त्या ट्रिप येईल तेव्हा हे ऍक्सेप्ट झालं म्हणजे होईल. ठीक आहे, आणि स्टॉप करायचंय तर ब्ल्यू वर स्टिक करायचंय. ठीक आहे, काढून घ्यायचंय. ठीक आहे, आणि परत लावायचंय. ओके करा, ब्ल्यू वर टिक करून ऑपरेट व्हायला लागलं. बंद करायचंय, याच्यावर क्लिक करा आणि हे जे बाण आहे चारी दिशेला ते छोटं करायचं, म्हणजे ते थोडस गायब होतंय. हे झालं रॅपिडोचं. आता करूया ओला. ओलाचं काढून घ्या.
स्क्रीनशॉट म्हणलं मी, ओला स्क्रीनशॉट काढू, कुठे गेला, ठीक आहे स्क्रीनशॉट ओलाचा, ठीक आहे. अनेबल करा आणि न्यू कॉन्फिगरेशन करा, ओके करा, म्हणजे ग्रीन वर प्लस प्लस करा आणि ओलाचा स्क्रीनशॉट कुठे गेला हे बघा. थोडं सेटिंग करा, एक्सेप्ट वर जा आणि इथं सेटिंग करा, म्हणजे हे उचलत, ठीक आहे. सेटिंग वर जावा, परत तीच सेटिंग ओके करा. ओला ओके, ठीक आहे. तर अँटी डिटेक्शन करा, सेव्ह करा आणि हे बघा आता परत ऍप वर जाऊया आपण ओलाच्या. आता हे डेव्हलपर मोड ऑप्शन ओके करू. ही सेटिंग माझी आहे, माईक लावलाय म्हणून सेटिंग आहे ही. गेलं ओला 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 ओला. तर बघा बरोबर आपण स्क्रीनशॉट काढूया परत एकदा. हे बघा स्क्रीनशॉट सेट केलाय मी. स्क्रीनशॉट वर बरोबर जिथे ट्रिप पडणार आहे तिथेच ऍक्सेप्ट गोल हे राऊंड आहेत ते तिथं क्लिक केलेत, टिक केलेत आणि मग ब्लू वर क्लिक करा आणि कमांड द्या. कमांड ठीक आहे, 4 बाणवर क्लिक करा आणि ही तुमची कमांड जोपर्यंत ट्रिप येत नाही तोपर्यंत ते दाबत राहील, ठीक आहे. तर परत काढून घ्यायचे. ट्रिप उचलली आहे तुम्ही, ऑटो क्लिकरने तुमची ट्रिप उचलली गेलेली आहे. तर हे ब्लू वर क्लिक करा, मग स्टॉप होईल, मग परत बाणावर क्लिक करा, मग हे गायब होईल. ट्रिप मग ट्रिप मारा. ट्रिप परत तुम्हाला जर लावायचं असेल परत ब्लू वर करा आणि हे असं करून ठेवा, झालं ऑपरेट होत आहे, ठीक आहे. तर आता समजा तुम्ही ऑफलाईन झाले, तुमचं काम आहे, तुम्ही घरी गेले आणि घरून आले आणि परत तुम्हाला ऑटो क्लिकर लावायचंय, तर कसं लावणार ते बघा. आपण जे सेव्ह केलंय ते तुम्हाला कामाला येणार आहे. बघा हिंजवडीची ट्रिप उचलली, चला चला हिंजवडीची ट्रिप मारून येऊया. तुम्हाला नंतर सांगतो, तिथंच आपण व्हिडिओ बनवू, कारण ही 200 रुपयाची ट्रिप आहे, अशी सोडू शकत नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला ऑटो क्लिकर विषयी सांगितलंय. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट करून विचारा. जर सेटिंग होत नसेल तरी विचारा, तर मी थोडाफार मदत करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेल. तर ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्या ट्रिपा तुम्ही ऑटो क्लिकर लावून ॲक्सेप्ट करू शकता. तर याचे आपण दुष्परिणाम पहिले बघू. तर दुष्परिणाम हे आहेत मित्रांनो, तुम्ही जर सेट केलं तर आता रॅपिडोनी तर मध्ये एक स्क्रीनशॉट तुम्हाला लॉग इन करता वेळेस दिसत असेल की तुमचं ID हा ब्लॉक होऊ शकतो रॅपिडोचा. पण होईल नाही होईल ती वेगळी गोष्ट आहे. पण बरेच जण अजून पण ऑटो क्लिकरनी ट्रिप उचलतात रॅपिडोची, सांगतोय तुम्हाला. तर आता दुसरा दुष्परिणाम सांगतो तुम्हाला. तुम्ही जर लोकलमध्ये बिझनेस करणारे असाल तर तुम्हाला जी ट्रिप येईल, म्हणजे त्याच्यात मोठी पण ट्रिप येऊ शकते, 20 किलोमीटर 15 किलोमीटर सिटीच्या बाहेरची ट्रॅफिकच्या एरियाची ट्रिप येऊ शकते, तिथं तुम्हाला जावं लागेल. उबरचं पण तसंच आहे. उबरचं तर अगोदरच रेट कमी असणार आहे आणि त्याच्यात समजा पुण्याची ट्रिप आली आउटसाईडची, जिथं 350-400 रुपये भाडं पाहिजे, तिथं तुम्हाला उबर 250-300 रुपयेच भाडं देणार, 250 रुपये देणार भाडं, म्हणजे 150 रुपये डायरेक्ट लॉसला. आणि ट्रॅफिकमध्ये जाऊन तुम्ही अडकणार, ती वेगळी गोष्ट आहे. तर हा एक मोठा दुष्परिणाम आहे. आणि पिकअप अजून एक सांगतो तुम्हाला, पिकअप आहे ना, आता उबेरला कसं गाड्या कमी आहेत, बऱ्याच जणांनी उबेर चालवणं बंद केलेलं आहे, तर लांब लांबून पिकअप पडतात. तुम्ही जर ऑटो क्लिकर सेट केलंय उबेरला आणि तुम्हाला 3 किलोमीटर 4 किलोमीटर 2.5 किलोमीटर असे लांबून पिकअप येणार, त्यांनी काय होणार, तुम्ही काही तिकडे जाणार नाही, मग तुम्हाला ट्रिप कॅन्सल करावी लागणार, मग ते तुमचं कॅन्सलेशन रेट वाढणार. तर असा सीन आहे. तर अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो की तुमचा मोबाईल आहे ना खराब होऊ शकतो. जर तुमचा मोबाईल चांगला आहे 20 आणि 25 हजाराचा, म्हणजे रॅम जास्त आहे 12, 15, 18, तर तुम्ही मग मी तर म्हणन ज्यांचं 4 GB रॅम आहे, 6 GB का 8 GB रॅम आहे, तुम्ही ऑटो क्लिकर वापरलं नाही पाहिजे. कारण तुमचा जर 4 GB 6 GB 8 GB च्या तुम्ही फक्त ऑटो क्लिकर वापरून ट्रिपा उचला. कारण तुम्हाला जेवढी कमी रॅम आहे तेवढी ट्रिप तुम्हाला त्रासदायक आहे उचलणं, आणि मोठ्या ट्रिपा ॲक्सेप्ट करणं अवघड आहे. त्याच्यासाठी 10 किलोमीटर 10 रॅम 10 GB 12 GB 18 GB असा रॅम असणाऱ्यांनी ऑटो क्लिकर वापरू नका. कारण तुमचा मोबाईलची लवकर वाट लागण्याची शक्यता आहे. ऑटो क्लिकर कुणी वापरायचा 2 GB 4 GB 6 GB 8 GB
इथपर्यंतच ठीक आहे. तर त्याच्याने तुमचा मोबाईल म्हणजे खराब होऊ शकतो. खराब म्हणजे कसं होतं की ऑपरेट होतो आपोआप ऑपरेट होत राहतात, आणि तुमचा जो डिस्प्ले त्याचं पॅड आहे, टच पॅड असतात ते खराब होतं. कारण ऑटो क्लिकर कसं काम करतो, तुम्ही 2 हे लावताय, ठीक आहे, 2 राऊंडवाले हे लावताय, तर ते दाबत राहणार, कंटिन्यू दाबत राहणार. आणि तेवढ्या ह्याच्यात जर ट्रिप आली दाबत राहणार आणि ते पटकन दाबणार आणि ट्रिप तुमची ऍक्सेप्ट होणार. तर असं सीन आहे, असं वर्किंग होतं ऑटो क्लिकरचं. तर हे होते दुष्परिणाम मित्रांनो. तर फायदा काय ऑटो क्लिकरचा, ट्रिप ऍक्सेप्ट केली जाते लवकर. आता किती कॉम्पिटिशन तुम्ही बघता, आता माझ्या समोर 1 2 3 4 5 6 7 8 गाड्या आहेत, आणि ह्याच्यामध्ये जर मला ट्रिप पाहिजे त्याच्यामुळे मी ऑटो क्लिकर लावणार आणि ऍक्सेप्ट करणार ट्रिप आणि निघणार लगेचच. तर अजून फायदा सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही आडबाजूला गेले पुणे स्टेशन ह्या साईडला, पुणे स्टेशन नंतर लागेल ट्रिप एखादी, समजा उंडराई पिसोळी हडपसर साईडला गेलेत आणि तासानी ट्रिप पडतीये, ठीक आहे, आणि कधी पडेल ती सांगता येत नाही ओला रॅपिडोची ट्रिप. त्यासाठी तुम्ही ऑटो क्लिकर लावा, गो टू टाका, ऑटो क्लिकर लावा आणि ट्रिप ऍक्सेप्ट करा. तर तुमचा फायदा चांगला होऊ शकतो. आणि मी तर म्हणन ओला रॅपिडो, फक्त मी तर म्हणन ओलालाच तुम्ही ऑटो क्लिकर ट्रिप लावून उचला. आणि परत सांगतो तुम्हाला, समजा तुम्ही गाडीवर चाललाय, म्हणजे गाडी चालवताय आणि गर्दी आहे, गाडी चालवताय आणि ट्रिप येते, तुम्ही वरती बघणार का खाली बघणार ऍक्सेप्ट करणार, त्याच्यासाठी ऑटो क्लिकर लावा आणि ट्रिप उचला आणि निघा. आणि ऑटो क्लिकर लावलाय तुम्ही आणि तुमच्या गाडीत गॅसच नाही, ऑटो क्लिकर लावलाय, आमचं भाडं आलंय, तुम्ही काय करणार? तर अशा स्थितीत तुम्हाला जर ऑटो क्लिकरने बिझनेस करायचा असेल, तुम्ही गाडीत गॅस ओके ठेवा, स्टेपनी ठेवा, सगळे गाडी ऑल क्लिअर ठेवा आणि ऑटो क्लिकर लावा, तरच तुम्ही फायद्यात राहाल. तर मित्रांनो, अजून काही जर राहिलं असेल तर मला कमेंट करून विचारा. आणि जर सेटिंग जमत नसेल तर मी असतो पिंपरी चिंचवडला, कुठे भेटेल त्यावेळेस तुम्हाला करून देईन सेटिंग. पण एवढं काही अवघड नाही सेटिंग करणं. माझ्या व्हिडिओनुसार तुम्ही जर केलं तर व्यवस्थित राहील. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.